नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो, शेवाळी डेअरी फार्म या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण खूप महत्त्वाच्या अशा विषयावर व्हिडिओ बनवण्याचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा विषय आहे मास्टायटिस प्रतिबंधात्मक उपाय. या विषयावर हा व्हिडिओ आहे. जर तसं पाहिलं तर आपण गायी सांभाळतो आपल्या आर्थिक उत्पादनासाठी, आणि हे जर उत्पन्न येतं कुठून, तर ह्या गाईच्या कासेतून. कास म्हणजेच आपली थोडक्यात दूधगंगा, अर्थगंगा व पैसे देणारी अशी ही बँक आहे आपली. तसं पाहिलं तर आपण पाहतो की जे आपली बँक आहे ते सगळे व्यवहार जे असतात त्यांची तिजोरीत असतात. तर त्या तिजोरीसाठी त्यांनी म्हणजे तिच्या सुरक्षिततेसाठी त्या तिजोरीला अलार्म सिस्टम लावलेली असते किंवा एखादा सुरक्षा रक्षक नेमलेला असतो का, तर ती तिजोरी सेफ राहावी, तिच्यावर कुणी हल्ला करू नये यासाठी. तसंच मग आपण पण विचार करा की आपल्या गायींची व आपल्या आर्थिक उत्पन्नाची ही कास म्हणजे तिजोरी आहे, व तिथूनच आपल्याला दूध मिळतं व दुधापासून पैसा मिळतो. म्हणजे खरं तर आपल्याला तिथून येण्याचा मार्ग आहे. मग आपण आपल्या तिजोरीवर जे बॅक्टेरियल हल्ले होणार आहेत त्यासाठी आपण काय काळजी घेतो, तर हा पण खूप विचार करण्यासारखा प्रश्न आणि तो सर्रास दुर्लक्षित केला जातो. अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीनं आपण त्याच्यावर उपाय करू शकतो किंवा प्रतिबंधात्मक होऊच नाही म्हणून असं आपण करू शकतो. तर पहा की जे आपले सुरक्षा रक्षक आहेत तर ते तुम्ही पाहू शकताय की जे आपण डिपकोप वापरतो हा आपला एक सुरक्षा रक्षक आहे त्या काशीसाठी. आणि दुसरा जो सुरक्षा रक्षक आहे ती आहे आपली PP पावडर म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेटची पावडर. तर आपण हे दोन सुरक्षा रक्षक आपण त्यासाठी नेमायचे. हे कसं नेमायचं हे तुम्हाला मी सांगतो. तर आपण जे आपल्या मशीनची ह्याची काळजी घ्यायची असते दूध काढण्याच्या मशीनची, तर ते आपण घेतली तर ह्याच्यावर निश्चित हे होतं. तर त्यासाठी आपण मशीन धुण्यासाठी आपण कायम गरम असं थोडंसं गरम म्हणजे कोमट पाणी आपण वापरलं पाहिजे. आणि ते जे आपण पोटॅशियम परमॅंगनेट जे आहे ते आपण तर पाहूच पुढं, पण त्यानं कमीत कमी पावसाळ्याच्या वातावरणात आपण त्यानं नियमित गोठ्याची फवारणी केली पाहिजे. जे जिथं गाई बसते तिथं. तर त्यानं काय होतं की गोठा पूर्ण आपला निर्जंतुकीकरण करण्याचं काम आपण करून घेतो. तर बायोसिक्युरिटी म्हणून एक विषय असतो गोठ्याचा की दर महिन्याला एक आपण फवारणी नक्की केली पाहिजे. पण पावसाळ्यात जर पाहिलं तर आपण ती दर आठवड्याला केली पाहिजे किंवा 4 दिवसाला करा तरी चालेल. तर हा जे समोर दिसतंय हे आपण पाणी घेतोय व त्यात थोडीशी अशी पोटॅशियम परमॅंगनेटची पावडर आता टाकलेली आहे. तर ते तुम्हाला जे द्रावण दिसतंय तर हे द्रावण आपण पुढं फवारणीसाठी किंवा गायींची कास धुण्यासाठी किंवा गोट्यात जिथं गायी बसतात आपल्या शेडमध्ये मॅट असतील तिथं आपण फवारून घेऊ शकतो. त्यानं काय होतं की पूर्ण गोठा निर्जंतुकीकरण आपण थोडक्यात करून घेतो की जे बॅक्टेरिया असतील, अपायकारक बॅक्टेरिया असतील त्याचं आपण निर्जंतुकीकरण करून घेऊ शकतो. तर हे दुसऱ्या बकेटमध्ये दिसतंय पाणी, ते आपण मगाशी केलं होतं ते गरम पाणी येते की जे कास धुण्यासाठी आपण परत वापरतो. तर आता जर दूध काढण्याच्या अगोदर आपण बकेट घेतली मिल्किंग मशीन, तर ते अगोदर त्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने धुवून घ्यायची. म्हणजे जर आपण आदल्या दिवशी किंवा अगोदर धारा काढलेल्या आहेत, दूध काढलेलं आहे, तर त्यावेळेस जे बॅक्टेरियल काही लागलेले असतील त्या दुधाच्या नळीत तर ते आपलं निर्जंतुकीकरण पूर्ण केलं जाईल. त्यामुळं काय होईल की जे आपण कासेच्या साडांना जे लावतो मशीन तर ते निर्जंतुक होऊन झालेलं असेल. त्यामुळं आपल्या गायींना मास्टायटिसचा तिथून एक चोरवाट आहे त्यांची. तर ती आपण सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्यायचं की आपल्याला ज्या बॅक्टेरिया ज्या वाटेनं जाणार आहेत त्या चोरवाटा आपल्याला बंद करायच्या. तर पहिल्यांदा आपण त्या पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्यानं आपण मशीन धुवून घेतली.
नंतर परत आपण जे गरम केलेलं किंवा कोमट पाणी होतं त्यानं परत मशीन स्वच्छ धुवून घेतली व ते पाणी आपण परत वापरण्यासाठी परत ते ठेवलं. आता आपण पोटॅशियम परमँगनेटचं पाणी घेऊन आपण त्या गाईची कास आपण धुवून घेणार आहोत. म्हणजे कासेवरचे जे बॅक्टेरिया असतील किंवा सडावरचे जे बॅक्टेरिया असतील तर ते आपल्याला क्लीन करता येतील किंवा मारता येतील म्हणा. अशा पद्धतीनं आपण हे कासेची प्राथमिक स्वच्छता करून घेतलेली आहे व त्यानंतर आपण कास चांगल्या कोरड्या फडक्यानं आपण ती पुसून घ्यायची. तर आता पाहता येते ही कास आपण चांगल्या फडक्यानं आपण कोरडी करून घेतलेली आहे व यानंतर आता आपण मशीन लावू शकतो. त्यामुळं आपल्याला जितकं शक्य आहे तितकं आपण प्रतिबंध असं करू शकतो. तर हे साधं सोपं खूप महाग अशी गोष्ट नाही आहे. पोटॅशियम परमँगनेटची पावडर कुठल्याही मेडिकलमध्ये अगदी सहज 20 ते 30 रुपयापर्यंतच म्हणजे मिळते आपल्याला. तर आपण नंतर हे आपण मशीन लावून घेतो आहे. तर आपला जो खर्चाचा जर हिशोब पाहिला ह्या औषधांचा तर आपल्या गोट्यात जर 10 गायी असतील तर 10 गायींना जर मास्टायटिस झाला तर किती खर्च होतो ते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. जर आपण फक्त एका गायीचा एका वेळेचा मास्टायटिसचा जो खर्च आहे एका वेळेचा तेवढ्या ह्याच्यात पूर्ण वर्षाचं औषध हे घेतलं जाईल. इतकं ते स्वस्त आहे. पण सगळ्यात काय होतं आपलं की आपण तोच विषय जे स्वस्त आहे ते आपण दुर्लक्षित करतो आणि जे महाग आहे त्याच्यावर आपण चर्चा करतो ते आणायचा प्रयत्न करतो. तर ह्या पद्धतीने आपण जर निश्चित हे केलं तर मास्टायटिसला म्हणजे बराचसा अटकाव होऊ शकतो. तर असं दूध काढल्यानंतर आपण मशीन हे ठेवली तर आता जे राहिलेलं जे दूध आहे ते आपल्याला आपण जर काही कासेत दूध राहिलेलं असते ते आपण असं काढून घेतो आणि नंतर परत आता ते कासेची सडांची जी होल आता चालू आहेत ते आपण बंद व्हायला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागतो. त्यासाठी आपण ते परत आणि त्याचे बॉडीगार्ड जे आहे डिपकप सोल्युशन ते आपण वापरतो. त्यामुळं आता परत तिथं सुरक्षा कवच तयार झालं. त्यामुळं सडा वाटे बॅक्टेरिया जाण्याचा मार्ग आपण बंद केलेला आहे. तर त्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात मी म्हणत नाही 100% पण बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला म्हणजे मास्टायटिसला अटकाव आपण घालू शकतो. व अशा पद्धतीने आपण दूध काढल्यानंतर परत आणखी काय 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 करायचं तर आपलं दूध काढायचं झालं तर नंतर आपण जे पहिलं पाहिलं की जे पोटॅशियम परमँगनेटचं द्रावण व गरम पाणी आहे ते आपण परत वापरायचं आहे. तर दूध काढल्यानंतर पहिल्यांदा आपण या पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणानं ते मशीन परत एकदा क्लीन करून घेत आहोत. मग यानं काय होईल की जे बॅक्टेरिया आलेले असतील त्या दुधाच्या नळीला चिटकलेले असतील ते बॅक्टेरिया किल होतील व ती दुधाची नळी जी आहे ती आपल्याला निर्जंतुक होईल. आणि असं जर नाही केलं तर मग काय होतं की आपण रात्रभर ती मशीन ठेवलेली असते मग त्या बॅक्टेरियांची ग्रोथ जास्त होती आणि मग परत आपण दुसऱ्या दिवशी तशीच मशीन काढली आणि न धुता आपण लावली तर ते बॅक्टेरिया मग आपण वाट करून दिल्यासारखं झालं किंवा त्यांना सांभाळण्यासारखं झालं. त्यांचं घर आहे ते थोडक्यात जे आपली नळी आहे दुधाची ती त्यांचं घर आहे ते. तर हे जे द्रावण आपण इकडे बकेटमध्ये आलेलं आहे ते आपण परत रियूज त्याचा परत करू शकतो की ते आपण पूर्ण गायींच्या मॅटवर टाकू शकतो आणि खालची जागा परत एकदा ते निर्जंतुकीकरण केली जाते. व यानंतर आपण जे कोमट पाणी आहे ते कोमट पाण्यानं परत एकदा मशीन ते साफ करून घेतो. त्यामुळं आतमध्ये कुठलंही म्हणजे कुठलंही बॅक्टेरियाचं हे राहणार नाही. तर
ही नळी आता पूर्णपणे अशी स्वच्छ झालेली असेल व यानंतर आपण मशीन चांगल्या प्रकारे धुवून आपण अडकवून ठेवू शकतो. तर हा व्हिडिओ करण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न होता. तर आपल्याला यात काही माझ्या त्रुटी आढळल्या असतील तर निश्चित कमेंटमध्ये सांगा. आपले सूचना त्याचे पालन केलं जाईल व आणखी माझ्या गोट्यात आणखी काही सुधारणा करता येतील असं मी करेल. तर आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल शेवाळे डेअरी फार्म तर्फे तुमचे सर्वांचे धन्यवाद. नमस्कार.